नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 मार्च 2024 ते 17 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी पंचम भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बऱ्याच उत्तम असल्याचे प्रतीत होईल. अशात तुम्ही या यशाच्या मागे ज्या लहान मोठ्या लोकांची मदत सामील आहे त्यांना यावेळी तुम्हाला स्वतः पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे त्यांच्यासोबत तुम्हालाही सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकेल. तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बऱ्याचशा स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यासाठी सर्वात उत्तम राहणार आहे, कारण ही वेळ तुमच्या राशीवर बऱ्याच ग्रहांची कृपा करेल. यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल. या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल. सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल. यामुळे मानसिक तणाव वाढेल. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी लोकांशी संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे, कारण संभव आहे की त्यांच्यासोबत मतभेद उद्भवू शकतात, ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील वापरू शकता. अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून असे काहीही करणे टाळा. मित्र किंवा सहकर्मींचे स्वार्थी वर्तन या सप्ताहात आपले मानसिक सुख संपवेल. अशात शक्यता आहे की तुम्ही वाहन चालवताना स्वतःला केंद्रित करू शकणार नाही, म्हणून गाडी चालवताना तुम्हाला या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. उपाय. नियमित 33 वेळा ओम शुक्राय नमो मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी. या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे खराब आरोग्य कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो. परिणामी तुमच्या मानसिक ताणतणावातही वाढ होईल, ज्याचा तुमच्या आयुष्याच्या विविध भागात नकारात्मक परिणाम होईल. जर आपण एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला असे काहीही करणे टाळावे लागेल, कारण हा काळ कामाच्या ठिकाणी शिकण्यासाठी चांगला आहे, म्हणून गुंतवणुकीसाठी प्रतीक्षा करा. या सप्ताहात शिक्षणाच्या हेतूत जे विद्यार्थी विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची विशेष गमनाची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही या दिशेमध्ये प्रयत्न करत आहे तर तुम्ही आपले प्रयत्न कायम ठेवा, कारण तुम्हाला यश नक्की मिळेल.
यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. चंद्र राशीपासून बृहस्पती स्थित होण्याच्या कारणाने अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबीमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील, ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते. या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यात सक्षम असल्याचे आढळेल. यावेळी स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. उपाय: मंगळवारी गरीब व्यक्तींना भोजन दान करा. धनु राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची तुम्हाला इच्छा आधीपासून होती. म्हणून आता त्यांची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. अशात या उत्तम वेळेला जागून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा. या सप्ताहात घर, कुटुंबात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी समस्येचे कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला कारण नसताना अधिक राग येऊ शकतो. कौटुंबिक शांतता भंग होऊ शकते. तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी परिपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. या सप्ताहात तुमचे मित्र काही उत्तम योजना बनवून आपले मन आनंदी करतील. ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते, जिथे तुम्हाला आपल्या मित्रांसोबत मौज मजा करण्याची संधी मिळू शकेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम राहावे नम:चा जप करा. मकर राशी. या राशीतील जे जातक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ प्रत्येक प्रकारच्या पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत मिळेल, कारण ही वेळ तुमच्या करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी बऱ्याच मोठ्या लोकांना भेटून योग्य योजना बनवताना दिसाल. विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाशी संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही, कारण एक आठवडा डोळा मिचकवण्या एवढा लवकर अदृश्य होतो. त्यानंतर आपल्याला वेळेअभावी त्रास होऊ शकतो.
म्हणून आळस झटकून टाकून उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला अधिक थंड पाणी पिणे टाळले पाहिजे. सोबतच फक्त आणि फक्त घरातील जेवणच करून ताज्या फळांचे सेवन केले पाहिजे. तुम्हाला चेहऱ्याने जोडलेल्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे. अधिकाधिक पाणी पीत राहा. ग्रहांच्या स्थिती अनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाचवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याचे योग बनताना दिसत आहेत. जर तुमच्या कुटुंबात कुणाचा विवाह नुकताच झालेला आहे तर तुम्हाला नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता या सप्ताहात मिळू शकते. यामुळे कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता पाहिली जाईल. सोबतच हा आनंद घरातील मोठ्यांना प्रसन्नता देण्यातही विशेष कारगर सिद्ध होईल. यामुळे तुमचाही मानसिक तणाव घरातील सुखद वातावरणाच्या कारणांनी दूर होताना प्रतीत होईल. उपाय: नियमित 11 वेळा शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या राशीतील व्यावसायिक जातकांना कुठल्याही जवळच्यांच्या चुकीच्या सल्ल्याच्या कारणांनी चिंता निर्माण होऊ शकते. म्हणून कुठल्याही सल्ल्यावर डोळे बंद करून विश्वास करणे टाळा आणि कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळी सावधान राहा. या आठवड्यात शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयावर प्रतिबद्ध असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपली संगती सुधारा आणि आपल्याबरोबर चुकीच्या गोष्टी करण्याची सवय लावणाऱ्या लोकांना दूर करा. कारण जरी आता तुम्हाला त्यांचे नकारात्मक परिणाम दिसत नसेल, परंतु नंतर यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला बरेच दुष्परिणाम भोगावे लागतील. या सप्ताहात चंद्र राशीपासून दुसऱ्या भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या आरोग्य जीवनाच्या दृष्टीने काही अनुकूल सांगितले जाऊ शकत नाही. तथापि सप्ताहात सुधार होताना दिसेल. आरोग्याला घेऊन सर्वात अधिक सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये अधिक सतर्कता ठेवा. तुम्हाला या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याची आवश्यकता असेल. कारण योग बनत आहेत की या सप्ताहात कोणी घेणेदार तुमच्या दारी येऊ शकतो आणि तुमच्याकडून पैसे मागू शकतो. अशात जर तुम्ही त्यांचे पैसे परत केले तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल आणि जर दिले नाही तर तुमची प्रतिष्ठा प्रभावित होऊ शकते. तुमचा ऊर्जावान मनमोकळा व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि स्नेह प्राप्तीही होईल. उपाय: शनिवारी गरीब व्यक्तींना भोजन दान करा.
मीन राशी, या सप्ताहात तुम्ही बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्यांचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बऱ्याच उत्तम उपलब्धींना दर्शवत आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी वेळ बरीच शुभ राहणार आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्यासाठी ही वेळ अपार यशप्राप्तीचा मार्ग दाखवेल. या सप्ताहात तुमच्या खराब आरोग्यात सुधार येण्याचे योग बनतील. तुम्हाला आपल्या जीवनात बरीच शुभवार्ता मिळू शकते. अशात आपल्या आनंदाला आपल्या जवळच ठेवून त्यांना दुसऱ्यासोबत शेअर करा, कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर उत्तम प्रभाव दिसेल. सोबतच तुम्ही त्या आनंदाला अधिक उत्तम करू शकाल. चंद्र राशीच्या संबंधात राहूच्या प्रथम भावात स्थित होण्याने तुम्हाला या सप्ताहात अचानक नवीन स्रोतांनी धन मिळेल, जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईलच, सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात जातेवेळी भेटही घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकता. योग बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्राकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. सामाजिकदृष्ट्या तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. उपाय: नियमित 21 वेळा ओम बृहस्पतेय नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.